वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर माझ्या मिनी व्लॉगची सुरुवात झालेली होती मस्तपैकी फ्रेश होऊन चहा ठेवण्यापासून, जे की मी इथं कन्फ्यूज होती की हे भांडं घेऊ की हे भांडं घेऊ चहासाठी. आणि मी फायनली एक डिसाईड केलं हे, आणि मग मी घेतला चहा ठेवण्यासाठी. आणि मी इकडे चहाच ठेवत होती. चहा मस्तपैकी उकळत होता आणि माझा भाऊ इकडे बिस्किट काढत होता. मग मी त्याला इकडे हेच बोलत होती की मेरे लिए भी निकाल भाई. आणि आता तुम्ही माझी चहा गाळण्याची जरा स्टाईल बघा, युनिक आहे थोडीशी, पण मग ठीक आहे. आणि मग त्यानंतर चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर मी माझी कामावरून घेतली, जी की फरची पुसणं आणि कपडे वाळत टाकणं. मग कपडे वाळत टाकायला वरती गेली. माझा हा भाऊ खाली पाणी प्यायचं सोडून वरती येऊन पाणी पित होता. वा, काय लॉजिक आहे. म्हटलं चला आता आपण आपले कपडे वाळत टाकू. तर मी इकडे नाचत नाचत कपडे वाळत टाकत होते, कारण की इतके चटके बसत होते मला, इतके चटके बसत होते. पण किती तो करम कटाळापणा. तरी पण मी खाली नाही गेले चप्पल घालून येण्यासाठी. म्हटलं चला थोडेच कपडे नाचत नाचत का होईना पटपट पटपट कपडे वाळत टाकू आणि डायरेक्ट खाली पडू. त्याच्यामुळे मी काही किती पण चटके बसू द्या, मी काय खाली गेली नाही. म्हणजे किती किती तो आळस, विचार करा तुम्ही. ठीक आहे चला, मग मी पटपट पटपट कपडे वाळत टाकले. त्यानंतर खाली आली आणि आज करायला काहीच नव्हतं, त्याच्यामुळे मी डायरेक्ट झोपून घेतलेलं होतं. आणि झोपेतून उठल्याच्या नंतर संध्याकाळचा चहा, मग चहा वगैरे पिला. आणि माझा कॉन्फिडन्स तुम्ही बघा, जशी होते तशीच उठून माझ्या भावासोबत गाडीवरती गेली. आईस्क्रीम आणायला नाही तर कुरकुरे आणण्यासाठी गेलेली होती. मग तिकडून आल्याच्या नंतर सायंकाळचा स्वयंपाक इकडे चालू होता. म्हणजे मामीने स्वयंपाक केलेलाच होता, ती म्हणजे पालकची भाजी, जी की मला अजिबात आवडत नाही. मग त्याच्यामुळे मी इकडे स्वतःसाठी ढेडं बनवत होती डाळीच्या पिठाचं, जे की आता तुम्हाला इथे दिसेलच. यस. आणि इकडे मामीने बनवलेली पालकाची भाजी, जी मला आवडत नाही. मग मी इकडे ढेडे काढत होती. माझा भाऊ पण मला कंपनी द्यायला होता, कारण की त्यालासुद्धा पालकाची भाजी खायची नव्हती. सो मग मी पहिले गरम गरम ढेडे काढले, त्याला दिले. तो तिकडे तुम्हाला कोपऱ्यात दिसतच असेल, जो मस्तपैकी आस्वाद घेऊ राहिला. आणि मग त्यानंतर आम्ही सगळेजण जेवण करायला बसलो. टी व्ही बघत बघत जेवण वगैरे केलं. आणि जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मी इकडे भांडे घासायला आली होती. माझी मम्मी मला एक एक भांडं काढून देत होती. हे दुःख फक्त जे भांडे घासतात त्यांनाच माहिती असतं की एक एक भांडं दिल्यावर काय होतं. किती भांडे देती. नको जाऊ बाई पाण्याला. काय ते गाणं गाईज माझ्या मामीचं. पण ठीक आहे चला, मग मी भांडे वगैरे घसून घेतले. सो आजसाठी एवढंच. तर भेटूया आता आपण नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या. बाय.